नमस्कार. तर स्तन कॅन्सरमध्ये आता रिसेंट ॲडव्हान्सेस काय आहेत? म्हणजे आपण आता आधुनिक ट्रीटमेंट म्हणतो स्तन कॅन्सरमध्ये नक्की काय आहे? तर याच्यामध्ये आपण ही जर बघितलं तर 4 विभागामध्ये आपण याचं वर्गीकरण केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे इमेजिंग टेक्निक्स. तर आता पूर्वी स्तन कॅन्सर डायग्नोसिससाठी आपण एक साधी मॅमोग्राफी वापरायचो, पण आता हल्ली डिजिटल मॅमोग्राफी आणि फार तरुण स्त्रिया असतील ज्यांच्यामध्ये डेन्स ब्रेस्ट असेल तर अशा केसमध्ये आपण MRI मॅमोग्राफीसुद्धा वापरतो. त्यानंतर आपण बायोप्सी टेक्निक्स बघितलं तर पूर्वी आपण फक्त FNAC वगैरे याच्यावरती रिलाय करायचो, पण हल्ली आपण आता त्यांची ट्रूकट बायोप्सी घेतो. मग हे इमेज गायडेड बायोप्सी असते, खास करून UVG गायडेड बायोप्सी असते, कोर बायोप्सी असते. कधी जर एकदम लिजन छोटं असेल, खास करून ज्याच्यामध्ये फक्त मायक्रोकॅल्सिफिकेशन असतील आणि लंप हाताला व्यवस्थित लागत नसेल तर अशा केसमध्ये वायर गायडेड लोकलायझेशन आणि एक्सिजन आपण हे करतो, ज्याच्यामध्ये आपण वायरच्या भोवतालचा भाग काढून तो तपासणीसाठी पाठवतो. तर हे बायोप्सी टेक्निक झाले. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आजकाल चांगले चांगले ड्रग्ज जे आहेत, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पूर्वी केमोथेरपीसाठी आणि टार्गेट थेरपीसाठी काही ठराविक ड्रग्ज लागायचे, पण आता हल्ली ट्रास्टोझुमॅब झालं, खास करून HER2 पॉझिटिव्ह पेशंट्समध्ये ट्रास्टोझुमॅब झालं, पर्टुझुमॅब झालं. तर आपण हे सगळे सर्व ड्रग्ज आपण आता इंडियामध्ये आणि त्यातील आपल्या नगरमध्ये सुद्धा आपण अगदी सहजपणे आपल्याकडे हे ड्रग्ज अवेलेबल होतात आणि आपल्या रुग्णांसाठी वापरून आपण बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट जी की पाश्चात्य देशांमध्ये जी ऑफर केली ती ट्रीटमेंटसुद्धा आपण इथे देऊ शकतो. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर शस्त्रक्रिया. स्तन कॅन्सरसाठी लागणारी कॅन्सर शस्त्रक्रियेमध्ये येतात विविध शस्त्रक्रिया असतात, जी पूर्वीपासून चाललेली शस्त्रक्रिया आहे ती म्हणजे मॅस्टेक्टॉमी. याच्यामध्ये आपण पूर्ण स्तन व काखेतलं लसीग्रंथी काढतो. पण आता आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी आणि त्याच्याही पुढे जाऊन आता ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणजे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीमध्ये आपण स्तन वाचवतो आणि ऑन्कोप्लास्टिक सर्जरीमध्ये आपण स्तन वाचवतो, पण पुन्हा त्या वाचवलेल्या भागामध्ये जिथे खड्डा पडतो त्या ठिकाणी आपण प्लास्टिक सर्जरी त्याच वेळी करतो. म्हणजे ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरीमध्ये आपण कर्करोग बाधित काढतो व त्या ठिकाणी लगेच प्लास्टिक सर्जरी करून आपण ती बाधित जो भाग आहे तो आपण प्लास्टिक सर्जरीने आपण तिथे रिकन्स्ट्रक्शन करतो. आणि जर काही केसेसमध्ये आपल्याला पूर्ण स्तन काढावं लागलंच तर अशा केसमध्ये आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट टाकून शस्त्रक्रिया करू शकतो, किंवा आपण पाठीवरचा मांसल भाग ज्याच्यामध्ये आपण LD फ्लॅप म्हणा किंवा पोटावरचा मांसल भाग आणि कातडी घेऊन त्याच्यामध्ये आपण DIP फ्लॅप म्हणा असे फ्लॅप्स घेऊन आपण स्तनांची पुनर्बांधणी करू शकतो. ते सर्व रिसेंट ॲडव्हान्सेस अगदी आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा असे अवेलेबल आहेत आणि जेणेकरून आपल्या रुग्णांना आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट देऊ शकतो. हे तितकंच महत्त्वाचं आहे.